बघा मित्रांनो, संजय गांधी नगरमध्ये राहणाऱ्या ह्या उषाताई यांच्याकडे मी आलेली आहे। उषा सुधीर गोंडाने असं त्यांचं नाव आहे आणि त्यांची एका व्यक्तीने फसवणूक केली आहे आणि त्या फसवणुकीच्या नंतर त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार देखील दिली होती। परंतु तक्रार करून देखीलही अद्याप त्यांचे जवळपास 5 लाख रुपये समोरच्या व्यक्तीने घेतलेले आहेत, ते अजूनपर्यंत त्यांना दिले नाही आणि त्यांच्या घराची कंडिशन आपण बघू शकतो की घर कशा प्रकारे आहे। हे गरीब लोक आहे, हातावर मोलमजुरी करून स्वतःचं घर चालवतात। आता या महिलेला न्याय मिळाला पाहिजे आणि या महिलेचं जे काही आहे कहाणी, ती कहाणी जाणून घ्यायला मी त्यांच्यापर्यंत आलेली आहे। ताई, तुम्ही कशा पद्धतीने या व्यक्तीला पैसे दिले तुमचे? या व्यक्तीनं हे मी संडास बाथरूमचं काम केलं, ते एक प्लंबर पाठवलेला होता। त्या प्लंबरनं माझं काम व्यवस्थितशीर करून दिलं। तसंच मी त्यांच्याशी बोलली की बा मला असंच घराचं काम पण करायचं आहे, तर एखादा तुमच्या ओळखीचा चांगला घरकाम करणारा पण आम्हाला देजा शोधून शन्यानी। तर त्यांनी एक इंजिनियर आणि ठेकेदार म्हणून शन्यानी घरी पाठवला। त्यांनी 12 लाख रुपये मला सांगितले। 12 लाख रुपये सांगितल्याच्या नंतर मी म्हटलं इतकं आमच्याजवळ काही प्रॉपर्टी नाही ना, शेती आहे नाही काही आहे, आम्ही हातमजुरीवाली, मी घरगुती काम करणारी बाई। तर त्यांनी मला सांगितलं की 5 लाख रुपये बा तुम्ही आमच्याकडे जमा करा, 5 लाख रुपयेमध्ये तुमचंवाला 4 भिंती आणि वरचं छत होऊन जाईल। तर मला बँकेचे व्यवहार नाही समजत आणि या लोकांशी माझे इतके घरोब्याचे जवळचे संबंध जोडून गेलेले होते की त्यांना माझे BCचे पैसे पूर्ण मी त्यांच्याजवळ जमा करत गेली। 1 लाखाची एक रक्कम, 60,000ची एक रक्कम, 75,000ची एक रक्कम, 10,000ची एक रक्कम, 2,20,000ची एक रक्कम, असे मी पैसे बिशा इकडं भरत गेली। बिशी घ्यायला तो राहत होता, माझ्यासोबत बाया पण राहत होत्या। ज्यावेळेस मी त्यांना त्याच्या हातात बिशी देत होती आणि तो म्हणत होता की बाय ताईचं यायचं घराचं काम करून देणार आहो मी। त्याच्यानंतर मग मी त्यांना म्हणलं का बा आता माझेवाले 5 लाख रुपये तुमच्याकडे जमा झालेले आहे, कधी माझ्या घराचं काम चालू करता तर माणसं पाठवा। तर मग त्यानं म्हणलं का थांबा बा, यावर्षी आम्ही वावर घेतलेला आहे, काही दिवस तुम्ही थांबा। त्याच्यानंतर मी आणखी म्हटलं तर त्यानं म्हटलं का बा मी माझं घर बांधलेलं आहे 2 मजली, तर काही दिवस आणखी थांबा। त्याच्यानंतर आणखी म्हटलं मला लक्षातच नाही आलं का हे मला फिरवत आहे म्हणून। त्याच्यानंतर म्हटलं का आम्ही बा दुकान घेतलेलं आहे, आणखी काही दिवस थांबा। मग माझ्या ज्यावेळेस लक्षात आलं का हा मला असंच फिरवत आहे, तर मी म्हटलं का आता तुम्ही तुमचं राहू द्या, माझे पैसे मला परत करा, मी माझ्या घराचं काम बघून घेईन। तर मग त्याचं दवाखान्याचं काम आलं। तर त्या दवाखान्याच्या कामासाठी म्हणे आता आणखी इतकं दवाखान्याचं काम आटपू द्या, दवाखान्याचं काम झाल्याच्या नंतर तुमचे पैसे मी परत करतो। दवाखान्यातून आल्याच्या नंतर ज्यावेळेस मी त्यांच्या घरी गेली तर त्यावेळेस त्यांनी म्हणलं का बा आम्ही राजापेठवरचं ह्या अंबिका टी कॉर्नर स्टेट बँकेजवळचं दुकान मी 15 लाखात विकायला काढलेलं आहे आणि त्या दुकानाला जर तुम्हाला गिऱ्हाईक भेटत असेल तर तुम्ही बघा आणि तुमचे 5 लाख रुपये तुम्ही घेऊन घ्या। हा इतका व्हिडिओ सबूत आहे माझ्याकडं। तितका बोललेला व्हिडिओ आहे माझ्याकडं आणि त्या बिशीतल्या बाया आहे। त्याच्यानंतर मग मी गिऱ्हाईक बघितलं आणि गिऱ्हाईक म्हणजे ते म्हणे मी दवाखान्यातून आलो तर माझ्याच्यानं काही बाबा फिरणं नाही होणार आहे, तर तुम्ही बघा, मी पण बघतो, तुम्ही पण बघा। मग मला गिऱ्हाईक मिळाला 15 लाख रुपयातनी घेणारा दुकान। मी त्यांच्याकडे परत गेली त्याच्या घरी। अमर कॉलनीत घर आहे, अमर गजानन ठाकूर म्हणून आहे। त्यांच्या घरी मी परत गेली तर सांगाले का बा मला गिऱ्हाईक मिळाला आहे, तुम्ही काय बोलायचं आहे, विकायचं काय आहे, काय ते तुम्ही ठरवून घ्या। बरोबर। तर त्यांनी मला धक्का मारून बाहेर काढलं, शिवीगाळ केली आणि कसले पैसे कुठचे पैसे लिहून आहे का काय आहे का असं केलं। त्यानंतर मी 8 दिवस डिप्रेशनमध्ये राहिली आणि त्याच्यानंतर मी पोलीस कंप्लेंट केली। आज 13 महिने झाले पोलीस कंप्लेंट करून शन्यानी, पण पोलीस स्टेशन अर्धा तास पायी जावं लागते मला तिकडं कामावर, तिथून पोलीस स्टेशनला जावं लागते। आज 13 महिन्यापासून मी पोलीस स्टेशनची चक्कर काटू राहिली। तर पोलीस ज्याच्या हाती आधी केस होती तो म्हणते राजापेठले बदली झाला, त्याच्यानंतर दुसऱ्याच्या हाती गेली, तो म्हणते रिटायर्ड झाला, त्याच्यानंतर आता 3 महिने झाले तिसऱ्याच्या हाती गेली। तर ते 3 महिने म्हणते आता फाईल आम्ही तयार केली आणि वरच्या टेबलवर गेली। असं करत करत मी चक्रा मारत आहे। माझी परिस्थिती आज माझे सासरे पोलीस कंप्लेंट झाल्याच्या नंतर माझे सासरे इतकी गाडी चालवत होती त्याच्या भरोशावर माझं घर चालत होतं आणि मी हे लेकरं शिक्षण आणि हे घर बांधायचं माझं स्वप्न होतं।
त्याच्यानंतर ते अटॅकनं ते वारून गेले. 2 महिन्यानंतर पोलीस कंप्लेंट झाली, 2 महिन्यानंतर ते वारले. 10 वाजेपर्यंत काम करून एक जिद असते बाईची की आपलं स्वप्न पुरं करायचं, आपले 4 भिंती उभ्या करायच्या. बरं मला सांगा की त्या अमर ठाकूर यांना पैसे देऊन किती वर्ष झाले आता? अमर ठाकूरजवळ मी जमा केले समजा 2016 पासून. 2016 पासून त्यांच्याकडे पैसे जमा केले. आज 2024 आहे 24 आहे. आणि पैसे परत केव्हा मागितले? परत म्हणजे 3 वर्ष झाले मी त्याला मागू राहिले. 3 वर्षापासून 3 वर्षापासून परत मागत आहे आणि 13 महिने झाले कंप्लेंट केली मी. 13. बरं ही एकच कंप्लेंट केली की अजून काही कंप्लेंट केलेल्या आहेत? नाही, मी गेली होती आणखी दुसरी कंप्लेंट टाकाली, पण ही कंप्लेंट असल्याच्यानं घेतली नाही. हो. बरं पोलीस लोक तुम्हाला कशा प्रकारे सहाय्य करायला तयार आहेत की नाही आहेत? त्यांनी त्याला पोलीस स्टेशनला बोलवलं होतं का त्याला अमरला? काहीच नाही सहाय्य करायला काहीच तयार नाही. आणि पोलीस स्टेशनला असं आमनं सामनं आमचं बसून काही बोलणं झालेलं नाही आहे. नाही त्याला बोलवलं नाही पोलीस स्टेशन? नाही. बघा यांच्याकडे FIRची कॉपीसुद्धा आहे. त्याच्यानंतर यांच्या बाजूने ज्या महिलांच्या समोर या बाईंनी त्या अमर ठाकूर यांना पैसे दिले त्या महिलांचं बयानसुद्धा आहे. आणि अनेक महिला यांच्या बाजूने बोलायलासुद्धा तयार आहेत की हो अमर ठाकूर यांनी या महिलेचे BC मधून मिळणारे पैसे नेले. कशासाठी? एक महिला आपला पोटाला चिमटा तोडते, ती काटकसर करते, घरामध्ये तंगी भोगते, पण एक घर असावं हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न आहे. आणि उषाताईंचं देखील तशाच प्रकारचं स्वप्न होतं की तिचं घर झालं पाहिजे. म्हणून तिने अमर ठाकूर यांच्यावर विश्वास टाकला आणि त्यांच्याकडे घर बांधायसाठी म्हणून पैसे जमा केले. तर ते सगळे पैसे गडप करून तो माणूस बसलेला आहे. FIR करून सुद्धा अजूनपर्यंत या महिलेला न्याय मिळाला नाही. बघूया आता मंडल न्यूजच्या माध्यमातून हे प्रकरण समोर आल्यानंतर कुणी याची दखल घेतं का तर.